सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेले किती दिवस झाले, 2-3 दिवस झालं मुलाचे प्रश्न होते महत्त्वाचे वनरक्षक भरतीबद्दल की सर आमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे, म्हणजे प्रवेश अर्ज नाही आहे, आमच्याकडे हॉल तिकीट नाही आहे. खूप सारे प्रश्न होते. तर त्याच्यावरती एक व्हिडिओ याच्या अगोदर टाकलेला होता की जो महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट MFD कडून आलेला होता. त्याचं उत्तर आलेलं होतं की ज्या विद्यार्थ्याकडे हॉल तिकीट नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे. तो व्हिडिओ आपण पाठीमागे टाकलेला आहे. तरी पण एकंदरीत त्याच्यावरती पण मी बोलणार आहे. आणि प्लस आता एक आनंदाची बातमी, म्हणजे ज्या मुलांना भीती वाटत होती की सर आमचे ॲप्लिकेशन ID किंवा आमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म जो आम्ही फॉर्म भरलेला होता तो ऑनलाईन फॉर्म आमच्याकडे नाही आहे आणि आता आम्ही काय करू, आता आम्हाला ग्राउंडला घेतील का, आता आम्ही क्वालिफाय होणार का, आणि खूप सारे प्रश्न आणि खूप सारी भीती ही मुलांच्या मध्ये पसरलेली होती. सो एकंदरीत आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठीच असेल. आणि जे चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की फॉरेस्ट भरतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत, अगदी फायनल मेरिट लिस्ट लागूपर्यंत किंवा फायनल तुमचं सिलेक्शन होईपर्यंत हा चॅनल तुमच्यापर्यंत असणार आहे. सो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. जसे की पहिला मी सांगितलेलं होतं की ज्या मुलांचं प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट आलेलं किंवा जे ह्याचं होतं लेखीचं ते त्यांच्याकडे नाही आहे सर, एकच काढलेलं होतं आणि आम्ही ऑनलाईन एक्झामवेळी जमा केलेलं होतं आणि आता आमच्याकडे काय नाही, तर आम्ही काय करू असा प्रश्न होता. तर महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून उत्तर आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट नव्हतं किंवा नाही त्या विद्यार्थ्यांना तिथं विनंती वजा हॉल तिकीट देण्यात येईल म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे काय, जर एखाद्या विद्यार्थ्याकडे हॉल तिकीट नसेल तर तिथे त्यांना जायचं आहे, न घाबरता न भीता. तिथे गेल्यानंतर तिथं विनंती करायची आहे. जे काही समिती असेल त्या समितीला विनंती केल्यानंतर तुम्हाला ते विनंती वजा एक अर्ज करावा लागतील. अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट तिथंच देतील ते. त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही म्हणून याच्या आधीचा आपला व्हिडिओ होता. त्या व्हिडिओ नंतर अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे खूप महत्वाची, काही वेळापूर्वीच वनरक्षक भरतीची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे जिथे तुम्ही फॉर्म भरलेला होता ऑनलाईन, ती चालू झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की तुमची लॉग इन ID आणि पासवर्ड टाकला की लॉग इन झाल्यानंतर आतमध्ये जायचं आहे आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, तुम्हाला आवेदन अर्ज, तुम्ही जो फॉर्म भरलेला होता तो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. समजलं? परत एकदा रिपीट करतोय. ज्या मुलांकडे ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे त्यांना सूचना आहे की काही वेळापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आपली जी वेबसाईट आहे ती परत चालू केलेली आहे आणि त्या वेबसाईटवरती तुम्ही जायचं आहे, तुमचं पासवर्ड ID टाकायचा आहे आणि तुम्ही काय करायचं, तिथे जाऊन तुमचं ॲप्लिकेशन ID जो आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तुम्ही तो डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्याच्या 2 प्रिंटा मारा, एक मारू नका. याच्या आधी पण सांगतोय तुम्हाला आणि आता पण सांगतोय, जे काही तुमचं असेल हॉल तिकीट प्रत्येक एक्झामचं त्याचे 2-2 प्रिंटा मारा, 2-2 झेरॉक्स मारा म्हणून मी सांगतोय. ह्याच्यासाठी सांगत होतो की या पुढचे असे प्रॉब्लेम येतात. आता पण सेम तोच प्रॉब्लेम आलेला आहे. सो विद्यार्थ्यांना सूचना आहे की आता मी जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे. तिथे टाकल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यावर क्लिक करून आतमध्ये जायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तिथं तुमचं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म असेल ते तुम्ही डाउनलोड करायचं आणि त्याचे 2 फॉर्म मारायचे आहेत. असे एकंदरीत आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि हा लवकर पोहोचवलेले आहे. दोन्ही गोष्टी ह्या सॉल्व्ह झाल्या, त्यामुळे आता ग्राउंडकडे फोकस करा. कुणी घाबरू नका. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय मी, कधी कुणीही घाबरून जाऊ नका. ओके, विषय संपला प्रवेशपत्राचा. तुम्हाला तिथे ते देतील नसतील तर, आणि ॲप्लिकेशनचा आज आता काही वेळापूर्वीच फॉरेस्ट डिपार्टमेंटची ऑनलाईन जी वेबसाईट आहे ती चालू झालेली आहे. तुम्ही तिथे जाऊन दोन्ही जे काही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म असेल तर तुम्ही तिथे घ्यायचं आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर 100% कमेंट करायला विसरू नका. भीतीचं वातावरण होतं, काही लोक टेन्शनमध्ये होते की आम्हाला बाहेर काढतील, असं करतील तसं करतील. काय नाहीये, फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला सहकार्य करायला ही चांगली गोष्ट आहे. ह्याच्या आधी असं कुठल्या डिपार्टमेंटने केलेलं नाहीये, पण तरी पण फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला सहकार्य करते. एकदम छान आणि अतिशय चांगली पद्धत चालू आहे असे मला वाटते. ह्याच्या पुढची सुद्धा प्रोसेस अशाच पद्धतीनं मुलांना इझी होईल किंवा सोपी जाईल किंवा समजण्यात येईल अशी प्रोसेस फॉरेस्ट डिपार्टमेंटने करायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. सो एकंदरीत ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे किंवा जी मुलं टेन्शन किंवा भीतीने घरात बसलेली होती की आम्ही ग्राउंड करणार नाही, आमच्याकडे हे नाही ते नाही, त्यांना परत सांगतोय की कोणीही ग्राउंड सोडू नका. आताच्या टाइमला 2-2 टाइम ग्राउंड करा.
प्रॉपर रेस्ट करा, हे पण मी आधी सांगतोय आणि आता पण सांगतोय. नियोजन करा उरलेल्या 10-15 दिवसाचं आणि कसं टायमिंग कमी करता येईल इकडे फोकस करा. आणि लास्टच्या दिवसामध्ये कळकळीची विनंती आहे, ज्यांना ज्यांना मार्क चांगले आहेत त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की बाबा बाहेर फिरणं किंवा इतर काही गोष्टी ज्या तुम्हाला इलाज किंवा इंजुरी होतील, पायाला वगैरे त्रास होईल, हाताला वगैरे काही त्रास होईल किंवा बॉडीला काहीतरी त्रास होईल, असं काही वागणं करू नका. शेवटच्या दिवसामध्ये मौसममध्ये कुणीही चुकीच्या काही घटना करू नका, जेणेकरून तुमचं ग्राउंड जे चांगलं होतं त्याला त्रास होईल आणि तुमचं टायमिंग खूप लांब जाईल आणि तुम्ही स्ट्रेसमध्ये याल आणि तुम्हाला त्रास व्हाल. या शेवटचे 10-15 दिवस हे खूप महत्वाचे असतात. सो ज्यांचं प्रॅक्टिस चांगलं आहे त्यांनी अजून सुद्धा प्रॅक्टिस वाढवायचं आहे, ज्यांचं जास्त टायमिंग लागू त्यांनी कमी करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि एकंदरीत शेवटची काही दिवस जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. जाता जाता एकच सांगतोय की यातली एक पोस्ट ही तुमची असेल, तुमच्या हक्काची असेल, तुमच्या हार्डवर्कची असेल. समजलं? सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. मी इथंच थांबतोय. धन्यवाद.